नमस्कार. श्रीमद भागवत पुराण स्कंद 10 अध्याय 3 मधील 6वा श्लोक आज आपण पाहू. शुकमुनी सांगत आहेत परीक्षिताला, हे परीक्षिता, जगो किन्नर गंधर्वाः तुष्टुवुः सिद्धचारणाः विद्याधर्यश्च नन्दृतुः अप्सरोभिः समं तदा. आता आपण एकेका शब्दाचा अर्थ पाहू. जगुहू, जगुहू म्हणजे गाऊ लागले. कोण गाऊ लागले? किन्नर गंधर्वा, किन्नर आणि गंधर्व गाऊ लागले. तुष्टवुः सिद्धचारणा, स्तुती करू लागले. तुष्टवुः म्हणजे स्तुती करू लागले. कोण स्तुती करू लागले? सिद्ध आणि चारण. सिद्ध म्हणजे स्वर्गातील सिद्ध ऋषीमुनी, चारण म्हणजे कौतुक करणारे, स्तुती करणारे असे भाट. पूर्वीच्या काळी राजदरबारामध्ये सुद्धा अशा भाटांची नियुक्ती केलेली असायची की जे भाट राजाची फक्त आणि फक्त स्तुतीच करत असत संगीताच्या माध्यमातून. असे भाट म्हणजे असे चारण स्तुती करू लागले. विद्याधर्यः, विद्याधर्य, विद्याधर हे सुद्धा एक अर्धदेव अर्धमानव अशा पद्धतीचे यक्ष, किन्नर, गंधर्व यांच्यासारखेच देव आहे. आणि विद्याधर्यः म्हणजे विद्याधरांच्या स्त्रिया. तदा म्हणजे त्यावेळी अप्सरोभिसह, अप्सरोभिसमम म्हणजे अप्सरांसह, अप्सरांबरोबर ननृतुः म्हणजे नाचू लागल्या. भगवंताची प्रकटीकरणाची वार्ता कळल्यावर तो क्षण आल्यानंतर स्वर्गामध्ये काय परिस्थिती झाली? स्वर्गामध्ये किन्नर आणि गंधर्व गाऊ लागले. सिद्ध आणि चारण भगवंताच्या महिमाची स्तुती करू लागले. काय स्तुती करू लागले? शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. इतकी सुंदर स्तुती सिद्ध आणि चारण करू लागले. विद्याधर आणि त्यांच्या स्त्रिया अप्सरांबरोबर नृत्य करू लागल्या. इतका आनंद स्वर्गस्थ देवतांनासुद्धा त्या प्रसंगी झाला. आजच्या भागात इथेच थांबतो. नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी वैभवदाता ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनल जरूर आणि जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद. हरये नमः.